नमस्कार. मी सुरेखा बाबूराव कपिले. मी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मुंबईमध्ये काम करते. एक 2-3 वर्षापूर्वी मला आधी मांडीमध्ये जळजळ व्हायची. म्हणजे आपल्या जीपमध्ये बसल्यानंतर सतत असं आग झाल्यासारखं वाटायचं. तर मी ते म्हणजे जास्त बसणं होत असेल कदाचित म्हणून मी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर ते बंद झालं. त्याच्यानंतर माझी पाठ दुखायला लागली, त्याच्यानंतर कंबर दुखायला लागली आणि तो त्रास दिवसेंदिवस माझा वाढत गेला. त्याच्यानंतर मी डॉक्टरांना दाखवलं तर तेव्हा म्हणजे त्यांनी मला सांगितलं तुम्हाला स्लिप डिस्क आहे आणि तुमचा मणका पण वाकडा झालेला आहे, स्कोलोसिस आहे. मग त्याच्यानंतर मी एक 3-4 चांगले स्पेशालिस्ट मुंबईतले आणि ठाण्यातले त्यांना मी त्यांच्याकडे जाऊन मी चेक केलं. पण मला प्रत्येकाने सांगितलं का ऑपरेशन करणं अत्यंत जरुरी आहे. एका डॉक्टरांनी तर मला सांगितलं की 15 दिवसात जर तुम्ही ऑपरेशन नाही केलं तर तुमचं युरिन आणि स्टोनवरचं कंट्रोल जाईल आणि तुम्ही बेडवर बसून राहाल. आणि त्याच्यामुळे मी खूप घाबरले होते. परंतु त्याच्यानंतर मी माझं किडनीचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे 11 वर्षापूर्वी. त्यामुळे मी कुठलंही ऑपरेशन करू शकत नाही, कारण जर ऑपरेशन केलं तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे मी इतर सगळे पर्याय शोधत होते. तर मी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मसाज असे वेगवेगळ्या तिथल्या लोकल डॉक्टरांकडे, हाडवैद्याकडे जाऊन लेप लावणे वगैरे सगळे म्हणजे वर्षभर माझे हेच चालू होतं. त्याच्यानंतर मी बाहेरचे मेडिसिन घेऊ शकत नाही, कारण मला किडनीचा त्रास असल्यामुळे. त्यामुळे मी कुठल्याही डॉक्टरचे मेडिसिन घेऊ शकत नव्हते. मग मला एकदा टी व्हीला मी एक बातमी बघितली. ॲक्च्युली तो कार्यक्रम संपत आला होता. फक्त शेवटचं ती मुलगी बोलली का ह्या डॉक्टरांमुळे मला 100% फायदा झाला. एवढंच मी ऐकून मग मी माहिती काढली. गुगलवर मी चेक केलं, यूट्यूबला चेक केलं आणि सरांचा मी नंबर वगैरे मिळवून सरांशी बोलले. तर सर म्हणाले येऊन आम्हाला दाखवून जा. त्याच्यानंतर मी पुण्याला आले आणि त्यांना सगळे माझे रिपोर्ट्स वगैरे दाखवले. सरांनी रिपोर्ट्स पाहून का तुम्हाला गरज नाही ऑपरेशनची, मी तुम्हाला बरं करेन असा त्यांनी मला विश्वास दिला. त्याच्यानंतर त्यांनी मला आधी किडनी ट्रान्सप्लांटमुळे तीन वेळेस कमी मला एक्सरसाइज वगैरे दिली. परंतु त्याच्यामध्ये मला तिसऱ्या वेळेस खूप त्रास झाला. म्हणजे एक वेळ अशी आली होती का असं सर पण म्हणाले आणि मी पण म्हणाले आता बस करा. म्हणजे अशी वेळ एकदा आली होती. पण परत मी म्हटलं का सरांशिवाय आपल्याला कुठेही रस्ता नाही, कारण मी ऑपरेशन करू शकत नाही. 4थ्या वेळेस मी पुन्हा आले आणि त्या दिवशी मला इतका फरक पडला, म्हणजे एवढा जाणवला की म्हणजे माझं अर्धं दुखणं कमी होऊन गेलं. 60-70% मला त्या दिवशी फरक जाणवला. आणि त्याच्यानंतर वरचेवर मला त्याच्यात प्रत्येकच माझी इम्प्रूव्हमेंट होत गेली. आणि पहिल्यांदा जेव्हा मी आले तेव्हा मला पाय जरी ठेवला तरी तो पाय असा थरथर कापायचा. आणि सरळ एक 5 मिनटं जरी मी चालले, 5 मिनटं पण नाही, 2-3 मिनटं चालले तरी माझ्या कमरेमध्ये कळ निघायची. म्हणजे ऑफिसला जायचं नाही, मी फक्त माझ्या घरातून गाडीमध्ये बसायची, गाडीतून ऑफिसमध्ये बसायची. तिथून जर कुठे व्हिजिटला जायचं असेल तर तिथे उतरून एक 5-10 पावलं चालून त्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा संबंधित ठिकाणी जाऊन तिथं फक्त बसायचं काम करायचं. म्हणजे माझं एकदमच चालणं बंद झालं होतं. पण जसं मी इथे आले तसं मला इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि माझं कंबर दुखणं वगैरे वगैरे सगळं बंद झालं. तेव्हा मला प्रवास करणं देखील अशक्य होतं. परंतु आता मी आता 2-4 दिवसापूर्वीच 1500 किलोमीटर मी कारबंद प्रवास करून आले. अजिबात माझी पाठ दुखली नाही. म्हणजे ते मला पण आश्चर्य वाटलं का एवढा प्रवास करून सुद्धा कशी काय पाठ दुखलेली नाही. तर म्हणजे जसं मी याच्यामध्ये कसं मी विश्वास ठेवला 3 ट्रीटमेंटनंतर. जर मी विश्वास नसता ठेवला तर माझी ट्रीटमेंट होऊ शकली नसते. आणि सरांनी 3 ट्रीटमेंटनंतर माझी ट्रीटमेंट अजून चेंज केली आणि ती एवढी छान मला ट्रीटमेंट मिळाली का आज मी एकदम व्यवस्थित उभी आहे. इथे आल्यापासून इथे म्हणजे सर तर माऊली म्हणूनच आम्हाला हाक मारतात. म्हणजे त्यांच्या माऊली शब्दातच एवढा गोडवा आहे का माणसाला अर्धं दुखणं कमी होतं. त्याचप्रमाणे इथला स्टाफ पण अतिशय हुशार आहे, मेहनती आहे, कामसू आहे आणि अतिशय नम्र आहे आणि प्रामाणिक, कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे. आणि माझ्या ओळखीने बरेच माझे नातेवाईक, माझे काही फ्रेंड्स इथे आले आणि बहुतेक लोकांना एक 5-6 याच्यामध्येच खूप फरक झाला. फक्त मला थोडासा उशीर लागला, मला 12 सेटिंग करावं लागले, कारण माझा आधीचा आजार होता त्यामुळे मला तो तेवढा त्रास झाला. परंतु जनरली 6-7 मध्ये इथे फायदा नक्कीच होतो आणि अतिशय चांगली ट्रीटमेंट मिळालेली आहे. आणि ऑपरेशनला जायच्या आधी नक्कीच हा पर्याय आपण ट्राय करायला पाहिजे. धन्यवाद.